नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲग्रीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, आपण प्रिझर्वेशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीचा पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, प्रिन्सिपल्स ऑफ प्रिझर्वेशन. In general, fruits and vegetables deteriorate in quality or get spoiled mainly because of biochemical action of enzyme in the fruits and vegetables. शक्यतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबल डिटोरिएट होतात. डिटोरिएट याचा अर्थ इथे थोडी खराब व्हायला लागतात, त्याची क्वालिटी बदलते, ते स्पॉईल होतात कारण त्याच्यामध्ये मेकॅनिकल ॲक्शन होते एन्झाईम्सची फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्समध्ये, किंवा ऑर दोज दॅट आर अफेक्टेड बाय मोल्ड्स, ईस्ट, बॅक्टेरिया, किंवा त्याच्यावरती परिणाम होतो मोल्डचा, ईस्टचा, बॅक्टेरियाचा, ऑर प्युअरली केमिकल ॲक्शन किंवा केमिकल ॲक्शन होते, ऑर बाय फिजिकल मीन्स, काही वेळेला फिजिकल मीन्समुळं लाईक ब्रुसिंग, मॉइश्चर लॉस ऑर गेन, यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी त्याची क्वालिटी हॅम्पर होते. आता बघा त्याच्या पुढे, किंवा टेम्परेचर एक्स्ट्रीम असतील, ॲब्सॉर्प्शन ऑफ फॉरेन कलर्स असतील, अँड अटॅक ऑफ द इन्सेक्ट अँड रोडंट्स, या वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची क्वालिटी खराब होते. प्रिव्हेंटिंग ऑल दिस शुड बी बेसिस ऑफ फूड प्रिझर्वेशन, आणि हे सगळं प्रिव्हेंट करणं हे फूड प्रिझर्वेशनमध्ये येतं. विल्यम सी फ्रेझर, ए फूड मायक्रोबायोलॉजिस्ट, आउटलाईन द प्रिन्सिपल्स अंडरलाईंग द व्हेरियस मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन ॲज फॉलोज. त्यातला पहिला पॉईंट आहे प्रिझर्वेशन ऑर डिले ऑफ मायक्रोबियल डिकम्पोजिशन. त्याच्यातला पुन्हा पहिला पॉईंट आहे बाय कीपिंग आउट मायक्रो ऑर्गॅनिझम बाय सॅनिटरी हँडलिंग. आपण जर व्यवस्थित हँडलिंग केलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यापासून बाजूला ठेवू शकतो. बाय रिमूव्हल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम बाय फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशनच्या प्रोसेसने मायक्रो ऑर्गॅनिझम बाजूला काढू शकतो. बाय हिंडरिंग the growth and activity of the microorganism by low temperature, drying, anaerobic condition or chemicals. त्या फूडला जी बाधा होणार असते कोणामुळं, मायक्रो ऑर्गॅनिझममुळं, मग ती आपण टाळू शकतो कमी टेम्परेचरमध्ये, ड्राईंग करून, अनएरोबिक कंडिशनमध्ये, किंवा केमिकल्समुळं. बाय किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आपण मारतो, एक्झाम्पल आहे त्याचं हीट किंवा रेडिएशनच्या सहाय्यानं. आता पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे असिप्सिस. अवॉइडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम इज एम्ड ॲट प्रिव्हेंटिंग इनिशियल स्पॉयलेज. आपल्याला स्पॉयलेज टाळायचं आहे म्हणून आपण मायक्रो ऑर्गॅनिझम अवॉइड करतोय. नॅचरल प्रोटेक्टिंग कव्हर अराउंड द फूड इज प्रोव्हाइडेड बाय शेल. नॅचरलीच फूडच्या भोवती काहीतरी कव्हरिंग असतं, शेल असतं ऑफ नट्स. बाय स्किन ऑर पील्स ऑफ द फ्रूट, म्हणजे फळावरती साल असते, अँड व्हेजिटेबल्स. द हस्क ऑफ इयर कॉर्न, हस्क म्हणजे कोंडा असतो. द शेल्स ऑफ द एग्ज अँड स्किन असते. मेम्ब्रेन ऑर फॅट ऑन मीट ऑर फिश, फॅट असतं मीटवरती किंवा फिशमध्ये, त्यामुळं ते खराब होत नाही. इन ॲडव्हान्स पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फूड मटेरियल पॅक्ड इन ए लूज कार्टन ऑर रॅपर टू हर्मॅटिकली सील. हर्मॅटिकली म्हणजे असेप्टिकली आपण त्याला सील करतो. कंटेनर फॉर कॅन्ड फूड, कॅन्ड म्हणजे हवाबंद डब्यांमध्ये. स्टडी द डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल अवेलेबल इन लोकल मार्केट. आपल्या मार्केटमध्ये कुठले फूड आणि व्हेजिटेबल्स आहेत त्याचा माहिती घ्या. ग्रुप देम अकॉर्डिंग टू देअर शेप, टाईप्स ऑफ द फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड टेस्ट. आता पुढचा पॉईंट बघा. सॅनिटरी मेथड्स ऑफ हँडलिंग फ्रूट फ्रॉम द सोर्स ऑफ प्रोडक्शन टू फायनल पॉईंट of use coupled with control of environmental factors to inhibit microbial multiplication of few contaminant will result in preservation of the food. जे या पद्धतीमध्ये आपण फूडचं जे हँडलिंग करतो, जे प्रोडक्शन होतं आहे तिथपासून जिथं पोहोचणार आहे तिथपर्यंत, तिथं कुठले कुठले घटक कंटॅमिनेशन करायला येतात ते आपण इथं टाळतो. याच्यातच प्रिझर्वेशनची मेथड आहे. दूसरा पॉइंट है रिमूवल ऑफ माइक्रो ऑर्गॅनिझम्स मे नॉट बी व्हेरी इफेक्टिव्ह बट हेल्पफुल इन रेड्युसिंग द कंटॅमिनंट. ही फार इफेक्टिव्ह मेथड नाही आहे, पण ती कंटॅमिनेशन, भेसळ मात्र कमी करते. रिन्सिंग रॉ फूड विथ पोटेबल वॉटर रिमूव्ज मोस्ट ऑफ द सॉइल ऑर्गॅनिझम ऑन द सरफेस ऑफ द फ्रूट अँड व्हेजिटेबल.
म्हणजे आपण स्वच्छ फळं आणि भाज्या धुवून घेतो तेव्हा सॉईलमधून आलेले मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यापासून बाजूला जातात. आफ्टर धिस ट्रीटमेंट सॅनिटरी हँडलिंग ऑफ द फूड इज नेसेसरी. ही स्वच्छ धुतल्यानंतर त्याचं हँडलिंग, हाताळणी प्रॉपर झाली पाहिजे. टू प्रिव्हेंट रिकंटॅमिनेशन, म्हणजे पुन्हा त्याच्यात कंटॅमिनेशन होऊ नये. द सरफेस ऑफ द रिन्स्ड फूड शुड नॉट लेफ्ट मॉइस्ट. धुतलेल्या फळांचा किंवा फूडचा सरफेस हा मॉइस्ट असू नये. ॲज दिस एनकरेजेस ग्रोथ ऑफ व्हॉट एव्हर ऑर्गॅनिझम मे बी लेफ्ट बिहाइंड. चुकून त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम राहिले असतील तर त्यांची त्या पाण्यामुळे ग्रोथ होते, ओलाव्यामुळे ग्रोथ होते. Trimming away the spoiled portion of the food may help in reducing the amount of contaminant that can proliferate and cause spoilage of the fruit. खराब झालेला पार्ट फ्रूट आणि व्हेजिटेबल मधला काढून टाकायचा आहे. नंतरचा पॉईंट आहे बघा, हिंडरिंग द ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. यूज टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. इन फॅक्ट मेथड दॅट अल्टर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स like temperature, moisture, oxygen, pH of the food to state of unfavorable for microbial spoilage. Refrigeration and freezing slow down or stop microbial growth in chilled and frozen food. Drying reduces the level of moisture in food, which is unfavorable for growth of microorganisms. Evacuation or व्हॅक्युमिझेशन म्हणजे काय, आपण त्यातली हवा काढून घेतो. फूड पॅक विल लिमिट द ऑक्सिजन अँड दस हिंडर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यातला ऑक्सिजन काढून घेतल्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ लिमिटमध्ये होते, म्हणजे होत नाही. किलिंग मायक्रो ऑर्गॅनिझम बाय हीट इज द ॲप्लिकेशन ऑफ पाश्चरायझेशन और माइल्ड हीटिंग. कमी तापवलं जातं. अँड स्टरिलायझेशन म्हणजे आपण उकळवून घेतो. with more intensity, जास्त हीट असते त्यात, will reduce microorganism by killing most of them. coupled with improved packaging, आपल्याला पॅकेजिंग प्रॉपर करायचे. हर्मॅटिकली म्हणजे आपण मगाशीच पाहिलं होतं, असेप्टिकली सील्ड कंटेनर्स. मायक्रोबियल spoilage is significantly controlled. Canned and retortable pouch processed food are best examples. आपण ते कॅनिंग करतो किंवा रिटॉर्टेबल पाऊच करतो, प्रोसेस फूडसाठी वापरतो, ही चांगली त्याची एक्झाम्पल्स आहेत. नंतर प्रिव्हेन्शन ऑर डिले ॲट सेल्फ डिकम्पोजिशन बाय रेड्युसिंग ऑर बाय डिस्ट्रक्शन ऑर इनॲक्टिवेशन ऑफ एन्झाईम. आपण एन्झाईम तिथे रिडक्ट करतो किंवा त्याची ॲक्शन कमी करतो, त्याला ब्लँचिंग म्हणायचं. ब्लँचिंग म्हणजे फळं किंवा भाज्या गरम पाण्यात उकळवणं, वाफवणं. बाय डिस्ट्रक्शन ऑर डिले ऑफ प्युअरली केमिकल रिॲक्शन सच ॲज प्रिव्हेंटिंग ऑक्सिडेशन बाय मीन्स ऑफ ॲन ऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंटचा आपण तिथं वापर करतो. बाय डिस्ट्रक्शन ऑर इनॲक्टिवेशन ऑफ एन्झाईम. धिस मेथड used to control the activity of microorganisms usually are effective against self decomposition of the food which is brought about by enzymes. For example, the blanching of the fruits and vegetables in boiling water inactivate the enzymes and is particularly are important प्री-ट्रीटमेंट फॉर फ्रीजिंग अँड डिहायड्रेशन. फ्रीजिंग आणि डिहायड्रेशन करण्यापूर्वी आपण एन्झाईम डिॲक्टिवेट करतो, इनॲक्टिवेट करतो. प्रिझर्वेशन ऑर डिले ऑफ प्युअरली केमिकल रिॲक्शन. डिकम्पोजिशन ऑफ रिफाईंड ऑइल, ज्याला तुम्ही रॅन्सिडिटी म्हणता, ऑइल खराब होतं पुन्हा पुन्हा उकळवून वापरून. नॉन एन्झायमॅटिक ब्राउनिंग ऑर ॲमिनो ॲल्डिहाइड रिॲक्शन, oxidation of ascorbic acid are examples of purely chemical reactions. Temperature, moisture and oxygen favor these chemical reactions. The use of antioxidant BHA and oil containing antioxidant E will prevent the problem. तीसरा पॉइंट आहे prevention of damage by insect, rodent and mechanical means. This requires the use of packaging and sanitary storage measures with moisture and temperature control to protect the food from damage caused by insect and rodent.
केअरफुल हँडलिंग याच्यासाठी लागतं, प्रॉपर पॅकेजिंग लागतं आणि याच्यामुळं मेकॅनिकल डॅमेज फ्रूट आणि व्हेजिटेबलचं टाळलं जातं. याच्यानंतरचा पॉईंट उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.